मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एका रिटायर्ड झालेल्या व्यक्तीचं घर समुद्र किनाऱ्याच्या समोरच असतो. रोज सकाळचा त्यांचा दिनक्रम असतो की खुर्ची टाकायची आणि आपल्या घराच्या अंगणात बसायचं. असं करता करता एक दिवस ते बघतात की एक लहान मुलगा येतो त्या समुद्रकिनाऱ्यावर आणि 2 हातांनी काहीतरी उचलतो आणि समुद्राच्या पाण्यात फेकून देतो. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, असं करता करता 8-15 दिवस, महिना जातो. तो मुलगा रोज सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येतो. तो जवळच राहणारा असतो. 8-10 वर्षाचा मुलगा असतो. येतो तो आणि 2 हातांनी उचलून काहीतरी टाकत असतो. एक दिवस त्यांना न राहून ते त्या मुलाच्या जवळ जातात आणि त्याला विचारतात, हे तू काय करतो आहेस? तेव्हा तो म्हणतो की समुद्राच्या पाण्याबरोबर जे मासे बाहेर आलेले आहेत त्यांना आत टाकण्याचं काम मी करतो आहे. तेव्हा ते अचंबित होतात आणि त्या मुलाला म्हणतात, अरे पण जगात तर असे अनेक समुद्र आहेत आणि असे हजारो लाखो मासे पाण्याच्या लाटेबरोबर बाहेर पडतात. तुझ्या ह्या करण्यामुळे काय फरक पडणार आहे? तो मुलगा हसतो. तो म्हणतो, आजोबा तुमचा प्रश्न बरोबर आहे की जगामध्ये अनेक समुद्र आहेत. जगामध्ये असे लाखो मासे ह्या समुद्राच्या लाटांबरोबर बाहेर येतात. माझ्या या करण्याने काय फरक पडणार आहे? की ज्या एकंदर माशांची संख्या आहे त्याच्यानुसार मी जे करतो आहे ते त्याच्यासमोर नगण्यच आहे. पण तो जे उत्तर देतो त्या आजोबांना ते फार महत्त्वाचं आहे. तो सांगतो की बाकी कोणालाच काही फरक पडणार नसेल, परंतु जे मासे मी उचलून आत टाकतो आहे त्यांना नक्की फरक पडणार आहे. आजोबा हे उत्तर ऐकून अचंबित होतात आणि त्याच्या सकारात्मक भूमिकेबद्दल त्याची पाठ ठोकवून त्याला एक चॉकलेट देतात. तर माझीही तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला असं वाटत असेल की मी सांगतो तुम्हाला की नेहमी माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, हाईप पॉईंट द्या. तर तुम्हालाही असं वाटत असेल की आमच्या एका सबस्क्राईबने, एका हाईपने, एका लाईकने काय फरक पडणार आहे. तर मी त्या मुलाप्रमाणेच उत्तर देईन की तुमचा एक लाईक, तुमचा एक सबस्क्राईब आणि तुमचं एक कॉमेंट माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तेव्हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश तुमच्या लक्षात आलं असेल. एक छोटीशी गोष्ट सांगितली की जेणेकरून तुम्हाला ते लक्षात यावं. पुन्हा विनंती करतो की चॅनेल आवडला विषय तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून हाईप पॉईंट द्यायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये तुमची रास कोणती आहे हे नक्की लिहा. धन्यवाद. शुभरात्री.